Hello student, in standard 9, subject science 2, chapter number 10, information communication technology. In this chapter, we are going to discuss about the precautions we'll take when the entering the data. आपण यामध्ये पाहणार आहोत की डाटा एंट्री करत असताना कोणती विशेष काळजी घ्यायची असते. तर खास करून आपण एक टॅब्युलर फॉर्ममध्ये त्यांनी पहिला मुद्दा दिलेला आहे. त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण डाटा भरायचा असतो. त्याच्यामध्ये अनावश्यक काही स्पेस सुटणार नाही आणि त्याच्यामधले काही कॅरेक्टर्स आपण टाकून ती स्पेस वाढवणार नाही याची आपण तिथे काळजी घेतो. कारण त्यावेळेस आपण तिथे तो डाटा जो आहे तो डिफरंट वेगवेगळ्या लेवलचा जरी असला तरी तो एकत्रितपणे त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, एका फ्लोमध्ये तो लिहित असतो आणि तो एंट्री करायचा असतो. त्याच्यानंतर त्याचं DTPने सेपरेशन करायचं असतं. दुसरा मुद्दा जो होता, द मेनी टाइम्स वी ड्रॅग अँड फील द डाटा ॲट सच अ टाईम द स्मार्ट टॅग कॅन बी यूज आफ्टर द ड्रॅग डाटा टू फील ॲनी डाटा इन ॲनी मॅनर ॲज रिक्वायर्ड. जो आपण काही डाटा एंट्री केलेला असतो त्याला आपण आपल्या पद्धतीने काही विशिष्ट टॅग्स वापरून किंवा तो जो ड्रॅग डाटा जो आहे तो त्या जसा पाहिजे आपल्याला अपेक्षित जसा असेल तशा पद्धतीने त्याच्यामध्ये करता येतो, चेंज करता येतो. वन्स द डाटा हॅज बीन एंटर्ड इट कॅन बी फॉर्मॅटेड in different ways. Similarly, we can perform the different type of the calculations using the different formulae. त्यांना वेगवेगळे आपण सूत्र देऊन तो जो डाटा आहे त्याचं रूपांतरण आपण करू शकतो. त्याचा एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला त्यामध्ये तो अदृश्य रूपामध्ये असतो पण आतमध्ये तो सेव्ह करून ठेवायचा आणि मग त्यानुसार त्याची समजा एखाद्याची बेरीज भागाकार करायचा असेल, सगळ्या अंकांची बेरीज करायची असेल स्टॅटिस्टिकली, तर ती त्याच्यात होत असते. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या निकालाचा मार्क असतील, सर्व विषयांची बेरीज पण होती, त्याला डिवाईड पण होतं, डिवाईड होऊन त्याचे पर्सेंटेज निघतात. असे ते कॉलममध्ये ते आतमध्ये एक विशिष्ट फॉर्म्युले वापरायचे असतात. चौथ्या मुद्द्यात बघा आपल्याला म्हटलेलं आहे, वाईल युझिंग द फॉर्म्युले the equal sign should be typed first. Similarly, no space should be inserted while the typing any formula. तिथे आपण बरोबरचं साईन वापरून आपण तो स्पेस हा कमी करू शकतो आणि दाखवू शकतो. तो स्पेस पण दिसू शकतो आणि ते विशिष्ट रचनात पण दिसेल. आता आपण ICTचा यूज सायन्समध्ये कशा पद्धतीने होतो याविषयी समजून घेऊया. सम युजेस ऑफ द ICT इन सायन्स. यामध्ये आपल्याला बघा ह्या बॉक्सेसवरून समजू शकतं त्यामधील दिलेली जी माहिती आहे. कलेक्टिंग द सायंटिफिक इन्फॉर्मेशन फ्रॉम द पियर्स अँड द एक्सपर्ट्स कॅन बी कलेक्टेड युझिंग द इंटरनेट, ईमेल्स, न्यूज ग्रुप्स, ब्लॉग्स, फोरम्स अँड चॅट रूम, विकिपीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आपण ह्या वेगवेगळ्या माहितीकडून ती जी आहे त्याचा साठा हा वेगवेगळ्या सायंटिफिकरित्या हा कलेक्ट करत असतो. त्यानंतर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन होत असतं. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, एक प्रकारचं प्रदर्शन. सायन्स एक्सपेरिमेंट्स अँड द कॉन्सेप्ट्स कॅन बी डेमॉन्स्ट्रेट इझिली अँड द इफेक्टिव्हली युझिंग द स्टिम्युलेशन अँड ॲनिमेशन. एक विशिष्ट प्रकारचं स्टिम्युलेशन वापरून, संवेदनाचा वापर करून, ॲनिमेशनचं तत्त्व वापरून आपण हे डेमॉन्स्ट्रेट करून ते पाहत असतो. त्यानंतर प्रिडिक्शन. जे प्रिडिक्शन आपण म्हणू शकतो की त्याचं निश्चित काय होत असतं की कंपाइल्ड अँड द प्रोसेस द डाटा कॅन बी यूज प्रेडिक्ट द पॉसिबल आउटकम्स. तुम्हाला जे काही साधायचं असतं त्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीचा उपयोग होत असतो आणि त्यातून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही समजत असते. तुम्ही बघा आपल्या प्रत्येक मेटेरिओलॉजी किंवा आपल्या सायंटिफिक काही कॉन्सेप्ट्स आहेत, काही सिस्टीम आहेत, फंक्शन्स, नर्वस सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, याचं आपण डेमॉन्स्ट्रेट सहज करू शकतो. संगणक क्षेत्रामधील विविध प्रकारच्या संधी. तर आपल्याला बघा सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये सुद्धा काही संधी आहेत. डेव्हलपमेंट ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द सॉफ्टवेअर्स, कस्टम सॉफ्टवेअर्स पॅकेजेस अँड द सायंटिफिक ॲप्लिकेशन्स अँड ऑपरेटिंग सिस्टीम अँड युटिलिटीज. अशा विविध क्षेत्रांमध्ये त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर हार्डवेअर फील्डमध्ये सुद्धा त्याची
आपल्याला संधी दिसून येते. त्याचं डिझायनिंग करणे, मॅन्युफॅक्चर करणे, हार्डवेअरमधले जे असेंबलिंग प्रकार असतो, टेस्टिंग असतो, त्यानंतर संगणक विकण्याचा, सेल्स ऑफ कॉम्प्युटर असोसिएट्स हार्डवेअर्स, त्या संदर्भातले जे हार्डवेअर्स असतात ते विकण्याचा तिथे आपल्याला एक क्षेत्र मिळू शकतं. त्यानंतर त्याचं मेंटेनन्स करणे, सर्व्हिसिंग करणे, ICT डिव्हायसेस, कॉम्प्युटर नेटवर्क ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द कॉर्पोरेट युजर्स. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुम्हाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यानंतर ट्रेनिंग देणं, म्हणजे काही बघा इन्स्टिट्यूट सुरू असतात कॉम्प्युटरच्या. ट्रेनिंग द न्यू एंट्रंट्स फॉर द व्हेरियस जॉब फील्ड्स. डेडिकेटेड द पर्सनल्स आर रिक्वायर्ड फॉर द डिझायनिंग अँड द इम्पार्टिंग ICT बेस्ड ट्रेनिंग कोर्सेस. तुम्ही बघतात की अनेक असे ट्रेनिंगचे कोर्सेस हे काही केंद्र हे चालवत असतात. त्यानंतर त्याचं मार्केटिंगमध्ये सुद्धा या क्षेत्राचा जास्त वापर केला जात असतो. सेल्स आणि मार्केटिंग पर्सनल्स द प्रॉमिनंट इन युझिंग द कॉम्प्युटर्स अँड द ICT डिव्हायसेस. त्याची विक्री करण्यासाठी किंवा त्याचा सेल्स करण्यासाठी त्याचे प्रोग्राम आता विकले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला संगणकामध्ये विविध क्षेत्रे हे दिसून येतात. त्यानंतर इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क्स. CDAC नावाची एक इन्स्टिट्यूट आपल्याला पुण्यामध्ये एक आढळून येते. त्यामध्ये संगणकाचं विशेष असं प्रशिक्षण दिलं जातं आणि याच्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो आणि त्यातून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची संधीही मिळवू शकता. द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग, म्हणजे CDAC, म्हणजे CDAC त्याला म्हटलं जात असतं. पुणे इथली ही संस्था आहे. ही लिडिंग इन्स्टिट्यूट आहे इंडियामधली, भारतामधली सर्वोत्तम अशी संस्था मानली गेलेली आहे. त्याच्यात रिसर्च होत असतं, संगणकाच्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट होत असतात आणि याचद्वारे जो सुपर कॉम्प्युटर आहे भारतामधला आणि परम संगणक, ज्याला परम म्हटलं गेलेलं आहे, तो डेव्हलप या ठिकाणी झालेला आहे. त्यातले सिनियर सायंटिस्ट डॉक्टर विजय भटकर यांनी एक या CDACच्या डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे विस्तारामध्ये खास करून योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. द ISCII म्हणजे इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, म्हणजे बघा जो लिखाणाचा जो कोड असतो तो वेगवेगळ्या भाषांमध्ये परिवर्तित करण्याचं काम या कोडद्वारे केलं जात असतं. कोड फॉर द रायटिंग इन डिफरंट इंडियन स्क्रिप्ट्स ऑन कॉम्प्युटर. संगणकामध्ये लिहिण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने आपण या संगणकाच्या ज्या संधी आहेत कामाच्या म्हणून किंवा ज्ञानाच्या म्हणूया, तर ह्या तुम्ही अभ्यासायच्या आहेत. त्याचे मुद्दे लिहून घ्या. धन्यवाद.